सत्य परेशान करत आहेत, पराजित नाही. त्यामुळं ही चौकशीचा भाग आहे. चौकशीला पूर्ण सामोरं जाणार मी सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे. काल SIT पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती. मी रात्री सकाळी पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती. आता हे ठीक आहे, पण मला त्या गोष्टीतून एकच सांगायचंय की ही जी मला या चौकशीनं जावं लागतंय, माझ्या कुटुंबाला जावं लागतंय, चौकशीचा भाग आहे. आम्ही तिथून जातो, त्याच्यात काही विषय नाही. हा नियम आता जिल्ह्यात दुसऱ्या बी पुढाऱ्याच्या घरी लागू झाला तो वाईट वागायचं आहे का? कारण आता सुरुवात झाली. त्याच्यामुळं ते चुकीची प्रथा आहे. असं झालं तर रोज पुढाऱ्यावर एक कुणावर तरी केस होईल. तर ठीक आहे, चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार आहे, काय चौकशी करण्यात आली करू दे. चौकशी जे पुढे येईल त्याला आम्ही समोर जाऊ. आणखी चौकशीला कुठे वेळ येईल त्यावेळेस करू. आजच्या सध्या एवढ्या कमी वयामध्ये त्याला पोलीस स्टेशनला जाऊन 4 तास जॉब द्यावा लागला. इथे कुठेही ते पोलीस स्टेशन, पोलीस येतात, ते कुठे अर्थही माहीत नसेल, एवढ्या दृष्टीतून या एवढ्या कमी वयात ते करावं लागलं, त्या प्रक्रियेत जावं लागलं. तर वडील म्हणून मी कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय. आणि चौकशी समोर होते, काय चौकशी झालं मी त्याला काही विचारलंही नाही. आणि तो माझा पार्टी नाही. काय विचारलं असेल पोलिसनी, त्यांनी काय उत्तरं दिली असतील तर त्या दोघांचा एकमेकाचा जॉब आहे, त्याच्यात मी काही बोलणार नाही. चौकशीचा भाग जे असेल ते त्यांनी पूर्ण करावा. तर त्या मुलांनी कधी कुणाला त्याची आतापर्यंतच्या आयुष्यातले बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापर्यंत पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला कुठं असले तर त्यानं दिसतं. कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल. हा मुलगा आहे तो, त्याच्या आईला काय वाटेल, त्याच्या आजीला काय वाटेल, सगळ्यांना काय वाटेल हा पण विषय आहे. विनाकारण असेल तर ठीक आहे, बाकीचं असू दे. पण ते काय म्हणते पोलीस, ते विषय तपासाचा आहे, पोलिसने तपासावा कार गाडी कुणाची आली तर. आता माझं सगळं म्हणलं ना, रात्रभर पोलिसने सगळं CCTV, फॉरेन्सिक लॅबची टीम होती, डिव्हाइसेस स्वतः होते, जे SITचे प्रमुख आहेत, सर्वच जण होते ना. त्याच्यामुळे त्याच्यात काय मी माझ्या रूम मध्ये जाऊन झोपलो, तुम्हाला काय करायचं ते करा बिंदास्त. मी काय आडवाडी नाही, त्यांच्या डिस्टर्ब त्या जे रूमला त्यांच्या मी बघायचं नाही गेलो नाही, तरी कोण आहे मी डिव्हाइस त्याच्यात सुद्धा CCTV दिसेल. मी त्यांना बघितलं, बोललो पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा तपासाचा भाग तपासा. ज्याला स्टोरी रंगवायची ना तिला म्हणावं लागेल काहीतरी वेगळं. त्याच्यामध्ये विषय खूप वेगळे आहे. हे दिसतं एवढं सोपं प्रकरण नाही. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. त्या प्रकरणाचा मूळ काय आहे, त्यांनी काय म्हणतायत एकदा बघा. त्यांच्या बाईट मध्ये बघतोय मी कुठं काय बोललं जातंय, वेगळं बोलत. एकदा सांगितलं जातंय की आम्ही सर्वजण जी मंडळी आहोत, तर हे सर्वजण आम्ही असताना ही लोक मारायला आले. कुणाला? उमेश माने नावाच्या व्यक्तीला. आणि त्याला मारताना मारायचं सोडून आमच्या भावाला मार, असं कधी होतंय का? तर ती काय घटना घडली, ती सत्य परिस्थिती CCTV कुठे आले. तर त्याच्या पुढे मी सांगतो की मानेलाच मारायला हे लोक का, याची पार्श्वभूमी तुम्ही याच्या अगोदर कुठं काय केसेस कॉम्प्रोमाइज केल्या, काय केलं त्याच्यात. तुम्ही आज जी फिर्यादी तो आहे, जो मयत आहे तो आहे, जो माने आहे तो आहे. मग मानेवर आरोप आहेत, तर मानेचे आरोप लपवायसाठी मयताचे आडून वार करता आमच्यावर. मानेचे काय घटना आहे त्या तुम्ही काढा. आणि पोलिसला सुद्धा मी सांगणार आहे, हे प्रकरण वेगळ्या वळणावर न्यायचं काम केलंय आणि पोलिसनी सुद्धा याची सत्यता तपासली पाहिजे. माझा बीड जिल्हा पोलीसवर प्रचंड भरोसा आहे, ते 100% काढते की कुठल्या प्रकरणातून हे प्रकरण आलं. तुम्ही या सर्व गोष्टी आमच्या महिला भगिनीला त्रास देता आणि तुम्ही म्हणता चुका वाटत नाही, हे गाव आमच्या पुढे जात नाही. हे चुकीचं नाही सहन करणार. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुम्ही जर अन्याय करत असाल तर सहन नाही करणार. तुम्हाला आमच्या माता भगिनीवर अन्याय करायचा कुणी दिलं? सत्यता तपासा, त्या गावामध्ये कॅमेरे लावा आणि त्या गावात जाऊन सत्य. जर तुम्ही CIDची टीम लावली, मी CIDची, तुम्ही SIT म्हणता, मी CIDचा तपास करा म्हणणार आहे. माझा मुलगा बी असतो तिथे
सीआयडी मध्ये तपास घेऊन सांगणार आहे मी याच्यात काय ते सत्य करा. मी गृहमंत्री देशाचे, त्यांना तुम्ही जाऊन भेटणार आहे. या गावातल्या किती मुलीवर अन्याय झालाय, कुणाकुणावर काय काय झालं, आणि ही नाटक करून मिरर केस होत नाही. संतोष देशमुखची केस ही संतोष देशमुखची केस होती, तो विषय वेगळा होता. संतोष देशमुखच्या केसमध्ये पुढाऱ्यांनी किती फोन केले, रेकॉर्डवर आहे. मी आतापर्यंत सिंगल, आतापर्यंत एसपी सोडता एसपी साहेबांना तिने माहिती घेतली, त्याच्यानंतर सिंगल फोन तिथल्या पीआयला केला नाही, पोलीस स्टेशनला केला नाही, डीवायएसपीला केला नाही. माझ्या फोनहून, माझ्या पीएच्या फोनहून रेकॉर्ड काढा, माझ्या जवळच्या माणसाचा रेकॉर्ड काढा. माझं लोकेशन मुंबईत आहे, ती कंटिन्यू मुंबईत आहे. आज परवा दिवशी आलं तो पण झालं उघडा, आता चोरू नको. त्याच्यामुळे ही जी प्रकरण आहे त्याच्यामध्ये आमच्या महिलेवर अन्याय केलाय, अत्याचार केलाय, सलग 2 वर्ष तिच्यावर अन्याय केलाय, अशी माझी काही फिर्याद ताकद आली, कागद आलाय, तुम्हाला फिर्याद झाली.